असं म्हणतात, एखादी वस्तू मनात कोणताही संभ्रम निर्माण न करता आवडते तेव्हाच ती स्वीकार करण्यायोग्य मानावी. मग ती वस्तू कदाचित एखादा विचारही असू शकते. आम्हालाही एक विचार घराघरांमधून ऐकायला मिळाला. जुन्या पिढीकडून तर तो थोडा अधिकच. त्याचं निमित्त काहीही असो, वस्तू किंवा वास्तू, तो विचार अधिक श्रीमंती देणार आहे. कदाचित तुम्हा आम्हा सर्वांना बरंच काही शिकवून जाणार आहे. सुखा समाधानाची परिभाषा समजावून सांगणारा तोच हा विचार. सारखं काय त्यात तोंड खुपसून बसताव आणि काय बघताय? काय भूतकाळ का भविष्यकाळ? जगामध्ये वाचण्यासारखं हे एकमेव पुस्तक आहे, बँकेचं पासबुक. गेली 40 वर्ष हेच ऐकवत आहे मला आणि मुलांना पण. हे बघ, वडिलांची इस्टेट, जायदाद, प्रॉपर्टी मिळो ना मिळो, जगण्यासाठी आवश्यक असलेली शिकवण जरूर मिळालेली आहे त्यात सुखी राहा. घरची सून म्हणून बाकी काही नाही. सासरची टॅगलाईन ब्रीद वाक्य मात्र पायातल्या जोडव्यांसारखं पावलं पावली साथ देत आलंय. आहे त्यात सुखी राहा. अगं तो काळच वेगळा होता. 4 भावंडांचं शिक्षण, त्यांचे कपडे लत्ते आई वडिलांनी फार कष्टाने केलं ग सगळं. त्यामुळे मात्र तीच सवय लागलेली आहे त्याच्यामध्ये आनंद शोधायचा. हो, मोठे कोलंबसच तुम्ही आनंद शोधताय. आणि आता दोन्ही मुलं आहेत ना सेटली. बोलता येत नाही पण खाता मात्र येतं असं म्हणता ना त्या चायनीज खाण्याविषयी. परदेशातनं इथे आल्यावर गाजवत आहे ना सोसायटीचे मीटिंग, गप्पांचे फड. कशाला हवाय ते पासबुक सारखं तोंडासमोर? पण आपल्या संबंध बिल्डिंग मधल्या 25 वर्षामध्ये कुणीही मारल्या नसतील एवढ्या ट्रिप्स आपण गेल्या 2 वर्षात मारल्या. पाहायला नको का किती संपलेत, किती शिल्लक आहेत? ट्रिप म्हणजे किती हो? फक्त 2. त्यापेक्षा कितीतरी वेळा, म्हणजे किमान पक्षी दिवसातनं 4 वेळा तरी मी त्या जिन्यावरनं ये जा करत असते. हजारदा सांगितलंय, निदान लिफ्टवालं घर तरी बघूया. जिन्यावरनं सगळं मी आणायचं, पाणी, दळण, वाण सामान. साधा वयाचा विचार करून टॉयलेट आणि बाथरूम तरी नीट करून घेऊया म्हटलं तर नाही म्हणे. आहे त्यात सुखी राहायचं. असलं डोंबलाचं सुखी राहायचं. हे बघ, आपली मुलं लहानाची मोठी इथे झाली. आपले सगळे मित्रमैत्रिणी तेही इथेच आसपास. आता या वयामध्ये हे सगळं सोडून कुठे जायचं शहराच्या बाहेर दूर? आपण मी म्हणतच नाहीये दुसरीकडे जाऊया म्हणून, पण नवीन जगात निदान डोकवा तरी. आणि आता नाही तर कधी म्हातारपणी असंही म्हणायची सोय नाहीये. हे बघ, मला विचारशील तर आहे त्यात सुखी राहा हेच ना. अहो पण मी पण हेच म्हणते की ह्याच घरात, याच जागेत पण आपण सुखाने राहू शकतो. पण माझं हे म्हणणं कधी विचारातच घेतलं गेलं नाही आजवर. आणि ह्याचं कारण हे सारखं ह्याच्यात तोंड खुपसून बसायचं. राहू द्या बाजूला. आणि हे बघा काय येते. उठा आणि हे घेऊन जा सोसायटीमध्ये तुमचे लाडके गप्पांचे फड जिंकवायला. आणि चटा करा. पेन्शनरांच्या स्पीडनी नको. हा अगं हो, किती काही करते. शुभस्य शीघ्रम. हो, म्हणजे घर तेच, जग नवं. हा, थोडक्यात आता आपण आपल्या मुलांच्या, नातवंडांच्या
आठवणीच्या सगळ्या खजिन्यामध्ये एक श्वास फुंकणार, त्यांना चैतन्यदायी करणार, जिवंत करणार. आणि हे सगळं याच घरात, म्हणजे आहे त्यात सुखी राहायचंय, आपली टॅगलाईन. मग तुम्हालाही राहायचंय ना सुखी आणि आनंदी, आहे त्यामध्येच. चला तर माझ्याबरोबर रावेतकरांच्याकडे आणि घर सोपं त्यांच्याकडे. शुभस्य शीघ्र. घर तेच, जग नवं. घर तेच, जग नवं. शुभस्य शीघ्रम. An initiative by Ravetkar Group.